जाणार लागू देऊन तू फेकणार ना मग. नकोय परा. कर चालू दाखव. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज चाललोय भात कापण्यासाठी. घरातली माणसं सगळी गेलेत भात कापण्यासाठी पुढं. मी शाळेकडनं आत्ताच आलोय, नाश्ता वगैरे करून आता चाललोय भात कापण्यासाठी. चला तर मग. तुम्ही समोर बघत असेल तर आपलं भात कापण्याचं काम चालू आहे. शिव पण गेलाय भात कापायला. चला मग. हे बघा, सकाळपासून एवढं भात कापून झालेलं आहे. शिव, भात कोणी तो कापलं का एकट्याने? भात तो कापले? मम्मीने कापलं का? मग हे कोणी कापलं एवढं? हे कोणी कापले? खासरात कापले? बाबाने कापले का? आणि तू नाही कापलं? भीती वाटती का? हात कापन का तुया? मग तू का आमच्या लक्ष ठेवा आलाय का फक्त इथं? का शिव, तू आमच्या लक्ष ठेवा आलाय? लक्ष ठेवा आलाय? जो काम नाही करणार त्याला काठीने हाणणार ना? जो काम नाही करणार त्याला काठीने हाणायचं ना? आलं 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 टकलं आलं. पळू नको. ए अख्ख भात पाडशील शिव तू. मजा वाटली म्हणते. मजा येऊ नको पर तिकडे. तिकडेच थांब, आईपाशी बस. भागो, उडून जाशील शिव. शिव, वारा आलो छत्री तुला उडून नेईन. रडू नको, रडू नको. जाऊन दे घरी, जाऊन दे घरी. भावांनो, ते बघा तिथं स्टार्टिंग पासून तर इकडे एंड पर्यंत इथपर्यंत भात कापत आलोय. बघा, माणसांची पात अजून पाठीमागायचे, त्यांना इथपर्यंत याचे कापत कापत अजून भरपूर ऊन झाले. तू काय करतोय शिव? छत्री अशी भात टाकते का? छत्री येड्या, भात का टाकली? भात नाही पडायचं का? बघ छत्री उडेल बघ. वारे नावून किती लांब. अशी टाकू नको परत. लांब गेली ना? हा, थोडीशी लांब गेली. टाकू नको परत. दे बघ छत्री. देतो, फेकू नको पण. हा, परत फेकली ना लय हानी तुला. तुला छत्री देणार नाही आता. तुला छत्री नाही देणार ना? देणार लागू देऊन तू फेकणार ना मग. जर मग फेकले लय मारीन तुला. मग फेकलं तर लय मारीन. पळू नको. आणि काय छत्री फेकली बघ त्याने परत भातात. टाकल्या. अरे भातात शिरला. शिव कुठं हरवला? भातात शिव कुठं हरवलाय? टाकल्या अख्या भात पाडशील ना. दे फेकून जाऊ दे, जाऊ दे. फेक दो, फेक. काय होईन ना भात आपलं कापून? अरे झालं पाहिजे उरक. आम्ही उरके दे पटापट. हे बघ, माई पात तिकडे पर्यंत गेली. तुमची पात बघ आम तरीच राहिली. ताई लवकर उरक. शिव एका जागी बस, त्यामुळे बाळा भात उरकत नाही पटापट. काय करतोय तू? खेकड बघायचे? कुठे खेकड? याच्यात ती गेलाय बाळा खाली. ते धावत आहे, धावत धावत आहे खाली खड्ड्यामध्ये. भावांनो, एवढं ऊन लागतंय ना. जर्किन वगैरे घेऊन असतो सोबत. जर्किन वगैरे घातले बघा. पाठीमाग किती भात कापल्या मी. एवढं लय ऊन लागते.
जर्किन घालून आलो होतो त्यामुळं. दगड घेऊन आलोय मारायला. दगड आणलाय त्यांनी, म्हणला उडी मारतो म्हणला. दगड घेऊन आलाय मोठा. ए बाळा, दगडी नको आणू मारायला, लागन. मारशील का दगडी? कापू का? नाही मारणार ना दगडी. मग नीट बस एका जागेवर, कळलं का? नाही तर अण्णा हाणीन तुला लई. बघा मित्रांनो, एवढं खासर आमचं कापून झालेलं आहे. 12:30 वाजलेत. आता हे वरचं खासर कापायचे पटापट मध्ये आणि मग डायरेक्ट जेवायला जायचे. एवढंच खासर राहिले. अर्ध्या तासामध्ये आम्ही डायरेक्ट एवढं खासर एवढं कट करून टाकणार आणि मग जेवायला जाणार. तर बघा तिकडनं बाबा भात कापतोय, आम्ही आता ह्या बाजूने कापत जाणार आहे. आणि त्याच्यात मध्ये शिवची एवढी मस्ती की भात कापूनच होईना आज आमचं. शिव एका जागा बसशील ना आता? मित्रांनो बघा, शिव बघा कसा लटकला बघा. कल्पेशला बघा तो कसा चिटकून बसलाय. तो भात कापत जर पाटणी घेतला तर बघा, पाटण्या चढा बघा कसा. अय नीट बस, पडशील शिव. आता शिव अण्णाला पकड. शिव ए टकलू. शिव चाललाय घरी. शिवला लय ऊन लागत होतं, सारखं थम्सअप करतो. चालला थम्सअप प्यायला आता अन्न घेऊन. अजून एवढं राहिले भात कापायचं. भावांनो हे बघा, आत्ताच भात कापले, लय दमले, लय बेकार ऊन झाले. सगळं भात क्लीन केलं बघा. हे एक खासर, ते एक खासर, 3 खासर कापून झाले आहेत आपली. आता आपण चालू जेवण करायला घरी. भावांनो घरी चाललोय, भरपूर ऊन झाले. हे बघा, हे बघा बघा कशी बसत. शिव पण आहे इथं. शिव त्याचा अण्णा आहे, दाद्या, गुड्डी, आई बसली इथं. शिव थंड आणलाय? थंड पितोय का? मला दे ना थोडं, दे ना बाला. थंड आहे. बघू दे. नो जेवण चालू आहे. जेवणामध्ये आपल्याकडे भेंडी आहे, राजम्याचं कालवण आहे आणि भाकर आहे. मस्त मध्ये जेवण करतो, मग भेटूयात. भावांनो पाऊस उघडला होता आणि भात कापाय आम्ही चालू केले आजपासून. आणि पाऊस पण आज यायला चालू झालं परत. हे बघा पूर्ण वातावरण झालं पाठीमागं. तर भावांनो बघा विजांचा पण आवाज येतोय. आता आलो तर क्रिकेट मॅच खेळायला. बघा इकडे पोरं खेळतात, आमची बॅटिंग चालू आहे. तिकडे ते पोरं फिल्डिंग करतात. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.